अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली रूप पाहता लोचने
पवित्र तो देह वाणी Thank you.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्वकाळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशीपातकांच्या देव इच्छी रज चरणीची माते धावत चालते मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशीपातकांच्या काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठन एकदया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशीपातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशीपातकांच्या श्री गुरु साई घास पवित्र तो देहवाणी पुण्यवंत झोपदी अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशीपातकांच्या विठ्ठल Good job.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत झोपदे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आपण जगदवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारा यांचा संत महात्म्याचा महिमा सांगणारा असा अभंग आहे. विठ्ठल आपला या श्री भगवंताच्या चरणात या मंदिरामध्ये पावन दरबारामध्ये चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह परम पावन असणाऱ्या पुरुषोत्तम मासाच्या सप्ताहानिमित्त आपला कीर्तनाचा सप्ताह भक्ती उत्सव चालू आहे. आणि परम भाग्याने आजची ही मला कीर्तनाची सेवा मिळालेली आहे. वास्तविक पाहता आजची कीर्तनाची सेवा हरिभक्तीपरायण गुरुराज महाराज यांची होती. त्यामुळे महाराजांना स्वास्थ्य बरोबर नसल्यामुळं काल गुंडप्पांचा फोन आला होता आणि महाराज येता का उद्या म्हणून का पावन असणाऱ्या या स्थानामध्ये गेल्या 24 वर्षापूर्वी एकदा कीर्तनाला येण्याचा योग आला. 24 वर्षानंतर इथे येण्याचा योग आला. शिवरात्रीचा उत्सव असायचा. नुकता नवीन कीर्तनकार होतो. मोटरसायकलवर आलो होतो इथे कीर्तनाला. भगवंताच्या कृपेनं आता गाडी आहे. गाडीमध्ये दुसऱ्यांदा येण्याचा योग आला. या पावन दरबारामध्ये ही कीर्तनाची सेवा आहे. निमित्त काही का असेना पण सेवा करायला मिळायला लागली. ज्या दरबारामध्ये अनेक पावन करणारे असे संत मंडळी या ठिकाणी येऊन कीर्तनाची सेवा करून गेले आहेत. अनेक सप्ताह करून जाणारे हे इथं मंडळी येऊन गेलेली आहेत. त्या दरबारामध्ये आपल्याला कीर्तनाची सेवा मिळाली. भाग्य माझं. विठ्ठल एखाद्या कीर्तनात एखाद्या सप्ताहामध्ये 1-2 गायक राहणं दुर्मिळ असतं. पण या ठिकाणी भरपूर गायक मंडळी, भरपूर वादक मंडळी, केवळ गुंडप्पांच्या प्रेमाखातर ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत. अनेक ठिकाणी गायक वादकच असतात. पण माझ्या भाग्य असं आहे की आज कीर्तनकार महाराज कीर्तनामध्ये उभे आहेत. हरिभक्तीपरायण गंगाधर महाराज उसरकरांचे आज आपल्या या ठिकाणी येण्याचा योग आला. महाराजांना म्हणलं आजच कास का आलो तर म्हणलं महाराज मी आजच आलो पहिल्याच दिवशी आलो. म्हणलं माझ्याच कीर्तनाला का म्हणजे कीर्तनकाराच्या कीर्तनात कमी मंडळी असतात. पण आज भाग्य तेही आहे. अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माझ्यावर जास्त काही कीर्तनाचा भार राहणार नाही. कारण सगळे गायक वादक मंडळी आहेत. मला आधार करून येतील झालं. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगातून श्रीमंत श्री तुकोबारा यांनी संत महात्म्याचा महिमा सांगतात. संतांच्या महिमानाचा विचार करत असताना संत महात्म्याचा महिमा सोपा आहे तो कळतं का सगळ्यांना? संतांचा महिमा कळत नाही. जगामध्ये अनेक गोष्टी कळू शकतात पण संतांचा महिमा कळणं शक्य नाही. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळू येईल वर्तमान, फरित्या साधूचे न कळे महिमान गा. एखाद्या वेळेस वाऱ्यावरती आपल्याला काहीतरी अंथरून टाकून बसता येईल, आसन टाकून बसता येईल. आपल्याला स्वर्गाला जायचं असेल, त्या रावणाच्या इच्छा राहून गेल्या 4 इच्छा, त्याच्यामध्ये एक स्वर्गाला जाण्याची इच्छा होती. तसं पायी चढवेल गगन तीही एखाद्या शक्य होईल. भूत भविष्य कळून येईल वर्तमान, आता कुठं काय चालू आहे, भूतकाळात काय होऊन गेलं, भविष्य काळात काय होणार आहे, चालू वर्तमान काळामध्ये कुठं कुठं काय काय चालू आहे हे सगळं कळेल. पण संत महात्म्याचा महिमा कळणं सोपी गोष्ट नाही. संतांच्या महिमानाचा विचार करत असताना संतांचा महिमा फार अगम्य आहे, सोपा नाही संतांचा महिमा कळणं. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिका ठेकाव नाही येते. मोठ्या मोठ्या शब्दपंडितांना देखील संतांचा महिमा कळत नाही. अहो, दुर्वास ऋषींची भेट इंद्राला झाली होती पण महिमा कळाला का? कळाला नाही. म्हणून दिलेल्या प्रसादाची पायमल्ली केली आणि त्याच्यामुळं असलेलं सगळं ऐश्वर नष्ट झालं. पुन्हा समुद्र मंथन करून प्राप्त करून घ्यावं लागलं.
म्हणजे संपत्ती मिळत असते, संत महात्मा भेटत असतो, पण महिमा कळत नाही, त्यांचा अधिकार कळत नाही. मग संतांचा महिमा कोणाला कळतो? जे संत पदवीवर आरूढ होतात त्यांना संतांचा महिमा कळत असतो. तुका म्हणे अंगी भावे ते आपण धरीच महिमा. संत महात्म्याचा महिमा कळण्यासाठी संत व्हावं लागतं, तेव्हा संतांचा महिमा कळतो. तशा पद्धतीनं अप्रस्तुत अभंगातून संतांचा महिमा आहे. जगामध्ये अनेकांना अनेक कारणामुळे मोठेपणा प्राप्त होत असतो. एखाद्याला श्रीमंतीमुळे मोठेपणा प्राप्त होत असेल, एखाद्याला आपल्या ठिकाणी असलेल्या बलामुळे मोठेपणा प्राप्त होत असेल, एखाद्याला आपल्या ठिकाणी असलेल्या स्वरूपावरून रूपावरून मोठेपणा प्राप्त होत असेल. पण अशा सगळ्यांना कुणाचं ऐश्वर्य असेल, कुणाला रूप असेल, कुणाला बल असेल, कुणामध्ये अन्य गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टीमुळे मोठेपणा जरी प्राप्त झाला असेल तरी संतांना जो मोठेपणा झाला तो संतांना प्राप्त झालेला मोठेपणा हा केवळ भगवंताच्या नामाच्या योगानं या संत महात्म्यांनी या स्वतःच्या देहाला पवित्र केलं. जो देह कधीही पवित्र होत नाही, जी वाणी कधीही पवित्र होऊ शकत नाही, पण या वाणीला आणि देहाला पवित्र संत महात्मे करतात, म्हणून त्यांना मोठेपणा प्राप्त झाला. महाराज अभंगाचे पवित्र तो देह मनुष्याला अनेक कारणामुळे जो मोठेपणा प्राप्त झाला, तर संतांचा जो मोठेपणा आहे तो कशामुळे आहे? तुका बरे सांगतात, त्यांनी भगवंताचं नामस्मरण करून जो देह अपवित्र असतो
त्या देहाला पवित्र करणं हे त्या भगवंताच्या नामाच्या साधनेनं या संत महात्म्याने आपल्या देहाला पवित्र केलं. हा त्यांचा मोठेपणा आहे. विचार करा, मनुष्याचा देह पवित्र आहे का? मनुष्याचा देह पवित्र नाही. कशाही पद्धतीने जरी विचार केला, नाही अपवित्र शरीराचे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे ठार, नाही अपवित्र शरीर. शरीरासारखा अपवित्र पदार्थ जगामध्ये कुठे पाहायला मिळत नाही. शरीर कसं आहे? दुःखाचं कोठार आहे, शरीर रोगाचं भांडार आहे आणि दुर्गंधीचे ठार आहे. शरीराच्या बाबतीमध्ये सुरुवातीला सांगितलं दुःखाचं कोठार आहे. आजकालच्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर त्याला वेअर हाऊस म्हणतो ना. ज्या वेअर हाऊसमध्ये भरपूर असं धान्य साठवून राहतं. पूर्वीच्या काळामध्ये गोदाम असायचं, कोठार म्हणायचं त्याला. तशा पद्धतीनं या गोदामामध्ये, या कोठारामध्ये, या शरीररूपी कोठारामध्ये कमी नाही, अनेक दुःख आहेत. अनेक दुःखे सांगू किती म्हणून दुःख सांगावं बाबा. अनेक दुःख या शरीरामध्ये ठासून पडलेले आहेत. आधी दैविक असेल, आधी भौतिक असेल, आध्यात्मिक असेल, हे सगळे दुःख या शरीरामध्ये आहेत. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. वस्त्र भांडार आहे बघा, लेगूरमध्ये अनेक वस्त्र भांडार आहेत. तशा पद्धतीने या शरीरामध्ये रोगाचं भांडार सांगितलं. कमी रोग आहेत का? आयुर्वेदाने सांगितलं 72,000 प्रकारचे रोग आहेत. 72,000 प्रकारचे. कधी कोणता रोग प्रबळ होईल काही सांगता येत नाही. आणि या रोगांचा विचार करत असताना बघा, 2019 मध्ये सगळ्या जगाला स्तब्ध करणारा एक आजार निघाला होता, कोरोना होता का नाही? आता पुढे येणार आहे म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा जहरीला येऊ काही करू असतो. म्हणजे असे आजार ह्या शरीरामधून निर्माण होणारे आहेत. शरीर रोगाचे भांडण आणि शरीर दुर्गंधीची धार. शरीरा एवढ्या दुर्गंधी कुठे पाहायला मिळत नाही. शरीरा एवढा अपवित्र पदार्थ जगामध्ये कुठे पाहायला मिळत नाही. बघा, देहाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना कशाही पद्धतीने विचार करा. स्थानात, बीजात, उपष्टंभात, निश्चंदात, निधनात अपि कायम आधी अशौचत्वात पंडितां भेदवंशिके. शास्त्रामध्ये असा विचार सांगितला की ज्या स्थानामध्ये हा देह राहतो तो स्थान तरी काय पवित्र आहे का हो? मातेची या उदर कुहरी, पचोनी या विष्ठेची दाथरी. आईच्या उदरामध्ये हा जो देह राहतो ते आईचं उदर म्हणजे कसे? विष्ठेची दाथर सांगितली. आईचं उदर म्हणजे विष्ठेची दाथर जर असेल, ते विष्ठेचं घर असेल, भांडार असेल, तर त्या ठिकाणी हा देह राहतो. बीजात, मात्या पित्याच्या रडोबीजापासून निर्माण झालेला हा देह कोणता पवित्र आहे? स्थानात, बीजात, उपष्टंभात, ज्या सप्त धातूनं हे शरीर बनलेलं आहे त्यातला कोणता पदार्थ चांगला आहे? मांस चांगला आहे, अस्थि चांगले आहेत, मज्जा चांगले आहेत, काय पदार्थ चांगले आहेत? निश्चंदात, शरीरातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांचा विचार करा. नाकातून येणारी घाण असेल, डोळ्यातून येणारं घाण असेल, कानातून येणारं असेल, मनमूत्र असेल, कोणता पदार्थ चांगला पवित्र म्हणता येईल? काहीच नाही म्हणा. बरं, हा देह जन्माला आल्यानंतर तरी पवित्र होता का? नाही. देह जन्माला आल्यानंतर त्या देहाला अपवित्रता आहेच. देह संबंधीला 10 दिवसात अपवित्रता निर्माण होते. देह जन्माला आल्यानंतर, मेल्यानंतर, दोन्ही वेळेस अपवित्रता निर्माण करणारा हा जर देह असेल तर शरीराला तुकोबराय सांगतात पवित्र तो देह. देह पवित्र म्हणतात कसं होईल? पवित्र आहे. अनेक पद्धतीनं पाहता येईल बाबा. ह्या शरीरामध्ये देह कसा आहे? अत्यंत नाशवान, अपवित्र आहे, दुर्गंधीनं भरलेला आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासिका तुझी वायुगिरे. कानोबाची घोंगडी सत्वे गुणानं भिडलेली आहे आणि आपले सगळं रक्तरेट दुर्गंधी जंतुमुताने भरलेले. अशी आपली घोंगडी आहे. देहरूपी घोंगडी आपली अशी आहे आणि कानोबाची मात्र चांगली घोंगडी आहे. हा देह कसा किती दुर्गंधीनं भरलेला आहे? हा देह नाशवंत
देह नाशिवंत मळमूत्राचा बांधावरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. मग पुढे काय करायचं सोडून द्या. पण हा देह कसा आहे, अत्यंत दुर्गंधीनं भरलेला हा देह आहे. म्हणून या देहाच्या ठिकाणी अत्यंत अपवित्रता आहे. आणि एवढी अपवित्रता असताना देखील तुकोबर सांगतात पवित्र तो देह. देह पवित्र कसा होऊ शकतो. पण जगामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत त्या पवित्र करण्यात समर्थ आहे. शास्त्रामध्ये अशा 12-13 गोष्टी सांगितल्या त्या पवित्र करतात. ज्ञानंतपोग्निराहारो मृत मनो वारी उपांजनम वायु कर्मार्थ कालेच शुद्धे कर्तृणी देहिना. ह्या देहाला शुद्ध करणाऱ्या ह्या 12-13 गोष्टी आहेत. पहिल्यांदा सांगितलं ज्ञान. ज्ञान कुणाला शुद्ध करतो. वास्तविक पाहता ज्ञान शुद्ध आहे, पवित्र आहे. अजून कुणाला शुद्ध करायचं आहे. तो ज्ञान आत्म्याला शुद्ध करतो. आत्मा अशुद्ध आहे का, आत्म्याला अशुद्ध म्हणता येईल का, देवाला अशुद्ध म्हटल्यासारखं होईल ना. कारण देह आणि आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद नाही. मग आत्म्याला अजून ज्ञानानं काय शुद्धता प्राप्त होणार आहे. तर वास्तविक पाहता ज्ञानानं आत्म्याला शुद्धता येईल. कारण जो देहाला जो जीव ह्या आत्म्याला देहखंडानं आत्मा म्हणतो, देहालाच आत्मा मांडणारा त्याला जर चिंतन करायचं असेल तर हा बाबा देह वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे, चिंतन केलं पाहिजे. देह म्हणजे आत्मा आहे का, नाही. देह वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे. पण आपली फसरत अशी होत असते की आपण देह म्हणजेच आत्मा समजत असतो. बघा उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. देहाचा काही अभिमान धरायची गरज नाही. देह वेगळा असतो आणि आत्मा वेगळा असतो. पण देह म्हणजेच आत्मा समजून घेतल्यामुळं आपल्याला किती दुःख भोगावं लागतं. याचं जर उदाहरण पाहायचं असेल, एक श्रीमंताची मुलगी होती. एका मोठ्या शहरामध्ये शिकायला हवं आणि शिकायला असताना त्या श्रीमंताच्या मुलीकडनं 4 कर्म घडले. करूनही तिच्याकडनं वाकडा पाऊल पडला. ती गरोदर राहिली आणि गरोदर राहिल्यामुळं ते 7-8 महिन्याचा तो काही गर्भ होता तो तसाच तिनं सांभाळा. पण शेवटी गावामध्ये गेल्यानंतर आपल्या वडिलांची नाचक्की होईल, फजिती होईल असा विचार करून तिनं ते आपोषण केलं. आणि ज्यावेळेस तो गर्भपात झाल्यानंतर तो गर्भ तिने कुठेतरी टाकायचा. मग आपल्यावर पुन्हा काहीतरी कुणाचं तरी येईल, काहीतरी होईल, आपल्याला कुठेतरी जेलमध्ये जावं लागेल. म्हणून ती हुशारी करून एका पेटीमध्ये ती सुटकेसमध्ये तो गर्भ घेतली. अंगावरती भरलेले कपडे आहेत, गळ्यामध्ये दागदागिने घातलेले आहेत आणि त्या हातामध्ये ती सुटकेस घेऊन ती प्रवासाला निघाली, रेल्वेचा प्रवास. आणि रेल्वेचा प्रवास करत असताना रेल्वे स्टेशनवरती आलेली आहे. ती एकच स्त्री आहे, अंगावरती दागिने आहेत, भरजरी कपडे आहेत, हातात सुटकेस आहे. आता तिथे काही सज्जन मंडळी असतातच रेल्वे स्टेशनवरती, पाहताना इकडं तिकडं सगळीकडे कोण आला कसं आहे. त्याच्यामध्ये 2 सुवर त्या ठिकाणी पाहायला होतेच. पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं बाई एकटीच आहे, कोणी सोबत नाही. ज्या अर्थी हिच्या गळ्यामध्ये एवढे दागिने दिसतात, अंगावरती एवढे भरजरी कपडे दिसतात, म्हणजे तिच्याजवळ भरपूर असे काही मालमत्ता असायला पाहिजे असा विचार करून मग ते दोघीच स्वर तिच्यावरती पाळत ठेवतच होते. रेल्वेची गाडी आली. आल्याबरोबर हे 2 स्वर तिच्यासोबत गाडीमध्ये चढले. दैवयोगानं ज्या डब्यामध्ये ही चढलेली होती डबा अत्यंत मोकळा होता. समोरच्या सीटवरती बसली आहे, त्याच्या समोरच्या सीटवर हे दोघीच स्वर बसले. मग गप्पा टप्पा करता 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 4-2 स्टेशन गेले. दोघांच्या गप्पा परिचय चांगला झाला. त्याबरोबर बाईच्या लक्षात आलं म्हणजे हे दोघे आपल्याला चांगले दिसतात, आपण एक काम करावं म्हणजे आता पुढच्या स्टेशनला उतरावं. म्हणून ती बाई पुढच्या एका स्टेशनवरती गाडी थांबली आणि सांगते दादा मी पाणी पिऊन येत नाही, तुम्ही माझ्या बॅगकडे लक्ष द्या, सुटकेसकडे लक्ष द्या. यांना वाटतं बरं झालं, आनंद वाटला. दोघे खाली ती बाई खाली उतरल्याबरोबर पाणी वगैरे पिण्यासाठी निमित्त करण्यात वेळ घालवायला लागली. 1 सिटी झाली. आरडायला लागली या ताई लवकर या, गाडी निघते. म्हणता म्हणता 2री सिटी झाली आणि शेवटी 3री सिटीवरती गाडी निघाली. दोघांनाही आनंद वाटला. तिलाही आनंद वाटला, ह्यांनाही आनंद वाटला. ती आपण याच्यातून मुक्त झालं म्हणून तिला आनंद. यांना वाटलं आता आपल्याला भरपूर संपत्ती मिळाली, मालमत्ता मिळाली असा विचार करून दोघे आता विवाद चालू झाला. तो म्हणतो, एक जण म्हणतो की पहिल्यांदा मी या सुट्टीवर लक्ष ठेवलं की बाईला बरोबर ते गळ्याला लावलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यातला मुद्देमाल मला 60% पाहिजे. दुसरं म्हणतो असं कसं होईल, मी पण तुझ्यासोबत मदत करू लागलो त्याच्यामुळे मला 60% पाहिजे. आता घेतली असं तर चाललं असतं कितीतरी. पण दोघांमध्ये 40-60 जो वाद लागला तर मारामारीपर्यंत वाद गेला. शेवटी पोलीस मंडळी आली, दोघांनी पकडलं. त्या सुट्टीसहित पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं. गेल्यानंतर विचारलं पोलिसांनी तिथं काय कुणाची सुट्टी असतो, म्हणतो माझी आहे, दुसरं म्हणतो माझी आहे. तो विचारलं म्हणजे तुमची सुट्टीस असेल त्याच्यामध्ये काय काय सांगा. आता बाई ती सुट्टीस आहे लक्षात आलं म्हणजे ते दागिने पैसा अडका सगळं सांगायला लागले. सुट्टीस काढून पाहिलं तर काय त्याच्यामध्ये होतं, दागिने होते, काय होते, काही नव्हतं.
मेलेलं अर्भक त्यामध्ये होतं आणि विनाकारण दुसऱ्याचं अर्भक यांनी स्वतःचं माझं म्हणून घेतले आणि यांना बंधन कारागृहामध्ये जावं लागलं. तशा पद्धतीनं देह वेगळा असतो, आत्मा वेगळा असतो, पण देहालाच आत्मा म्हणतो, त्याच्यामुळे आपल्याला बंधन प्राप्त होते. ज्ञानाच्या योगाने ही बंधनाची निवृत्ती होते, शुद्धता प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल. तपानं काय होईल? आपल्या शरीराची शुद्धता होत असते. ज्ञानंतपोगी आहारो, आहारानं आपल्या मनाची शुद्धता होते. जसा आहार असेल तशी आपली बुद्धी काम करत असते, तसं आपलं मन काम करत असतं. शास्त्राने असा विचार सांगितला की दीपो भक्षते ध्वांतम कज्जलंज प्रसूयते यदन्नम भक्षयेत नित्यता दृषिदायते मतिः. ज्या पद्धतीनं आपण अन्न भक्षण करतो तशा पद्धतीनं आपली बुद्धी काम करीत असेल. त्याच्यासाठी उदाहरण दिलं. अंधार घालवण्यासाठी दिवा लावायचा असतो आणि दिवा लावल्याबरोबर दिव्यातून काजळी बाहेर पडते. काजळी काय होते? हो, त्या अंधार खाते काजळी बाहेर पडते. तशा पद्धतीनं आपण जसं अन्न खाऊ तशी आपल्या बुद्धीवरती 30 दिवसपर्यंत संस्कार असतात. मग त्याचा विचार करा, अन्न कसं खायचं? आपण बफेचं अन्न खायचं का एखाद्या सात्विक भंडाऱ्याचं अन्न खायचं? आपलं आपण ठरवलं पाहिजे. असतील. ज्ञानंतपोग्नी आहारो, मृण म्हणजे माती आहे, वारी म्हणजे पाणी आहे, त्याच्यानंतर उपांजन म्हणजे वारं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या शुद्ध करणाऱ्या जरी असतील, जेवढ्या पद्धतीनं देहाची शुद्धता करण्यासाठी भगवंताचं नाम उपयोगी आहे तेवढं बाकी काही शुद्ध करू शकत नाही. ज्ञानोपरायणे सांगितलं, बाबा तो देह पवित्र करतो भगवंताचं नाम. का? तर भगवंताच्या नामाचा महिमा सांगितला. दयाचे नाम पापनाशी लक्ष्मी आयशी दयाचे दासी, जो हा तेज पुण्य राशी सर्व भाविन्यासी तुझा शरण. भगवंताचं नाम कसं आहे हो? सगळं पाप घालवण्यामध्ये समर्थ असणारे भगवंताचं नाम. भगवंताच्या नामाच्या योगानं पाप शिल्लक राहत नाही. पापाचे कळ योगानं पापाचे कळपच्या कळप सगळे जरूर भस्म होतात. बघा, विचार करा, आपण शेतकरी मंडळी आहोत. किती गवताच्या आपण शेतामध्ये जनावरांसाठी गवत वगैरे जमा करतो, कडबा जमा करतो. मग या कडबाच्या गंजी असतील, गवताच्या गंज्या असतील तर 1,00,000 पेंड्या एका ठिकाणी आपण जमा करून ठेवलं आणि 1,00,000 गवताच्या पेंड्या जाळण्यासाठी किती ट्रकभर आपल्याला काड्याच्या डबे आणावं लागतील हो? काही एका काडी पेटीतली 1 काडी पुरेल. एका काडी पेटीमध्ये 1 काडी लावल्याबरोबर लाखने कोट्यवधी जरी गवताच्या गंज्या असतील तर जगून भस्म होते. तृणाग्नी मिळे समर असे झाले तैसे नाम हे केले जपता हरी.
भगवंताच्या नामाच्या योगाने किती जरी पाप असेल तरी सगळं पाप जाळून टाकण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. शास्त्राने तर एवढा विचार सांगितला की नामनोस्ति यावती शक्ती ही पाप निर्हरणे हरे न तावत कर्तुम शक्नोति पातकम पातकी जनाः. पापी जेवढं पाप करू शकत नाही तेवढ्यापेक्षा अधिक पटीनं पाप जाण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे. भगवंताच्या नामाच्या योगानं काय होईल, आपला देह पवित्र होईल. बघा शास्त्रामध्ये असा विचार सांगितला आहे, विज्ञानाचा विचार करा. विज्ञानामध्ये 2-3 पदार्थांचा विचार सांगितला आहे. काही पदार्थ हे घनरूप असतात, काही पदार्थ हे द्रवरूप असतात आणि काही पदार्थ हे वायुरूप असतात. ज्या वायुरूप पदार्थाचा आता सगळीकडे प्रादुर्भाव झालेला आहे, म्हणजे त्याची कमतरता भासायला लागलेली आहे. 1 महिना झाल्याशिवाय आपल्याला मिळत नाही वायुरूप पदार्थ. सिलेंडर किती दिवसाला, 1 महिना झाल्यानंतर नंबर लावा, 1 महिन्यानंतर घ्या, मग 1-2 तास 5-5 तास लाईनला राहा. हे या सिलेंडरमध्ये असलेला जो गॅस आहे ना, तो वायुरूप पदार्थ. काही पदार्थ हे घनरूप असतात. सोनं असेल, तांब असेल, पितळ असेल, चांदी असेल, हे कसे आहेत, घनरूप पदार्थ आहेत. काही पदार्थ हे द्रवरूप असतात. जे पेट्रोल असेल, पाणी असेल, तेल असेल, हे सगळे पदार्थ कसे द्रवरूप आहेत. त्या पद्धतीनं एक पदार्थ असं आहे त्याचं वर्गीकरण घनरूप पदार्थात आहे आणि ते दिसायला द्रवरूप पदार्थामध्ये त्याचं दिसायला लागलं. ज्याला पारा म्हणतो, पारा आहे घनरूप, पण तो जर पारा जमिनीवर ठेवला तर पारा प्रवाहित होत असतो. म्हणजे असायला तो घनरूप आहे पण दिसायला तो द्रवरूप होत असतो. तशा पद्धतीनं देह अपवित्रच आहे, पण ज्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं त्यांचाच देह पवित्र होतो, अन्याचा नाही. अनेक पदार्थांमध्ये पारा हा अपवाद आहे. तशा पद्धतीनं सगळ्यांच्या देहामध्ये अपवाद म्हणजे संतांचा देह. ज्या संतांच्या देहाने सदा सर्व काळ भगवंताचं नामस्मरण करावं, कधीतरी स्वतःला आपण नामस्मरण करावं. आज एकादशी आहे, नामस्मरण करावं, उद्या काय पौर्णिमा आहे, नामस्मरण करावं म्हटलं तर आपल्याला देह पवित्र करत नाही. देह पवित्र होण्यासाठी ज्या जनाबाईनं नुसत्या गौऱ्या लावत बसलं तर त्याच्यावर विठ्ठल विठ्ठल ध्वनी मिळतो. ज्या चोखोबऱ्यांचा देह पडल्यानंतर त्या जेवढ्या काही भिंती पडलेल्या कोसळल्या आहेत त्याच्यामधून अनेक अस्थिमधून केवळ चोखोबऱ्यांच्याच अस्थितून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघतो. हा सामान्य विचार नाही बघा, की ज्याने अखंड रात्रंदिवस माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामा सांगितला असे, अशी ज्याची वाणी सदा सर्व काळ भगवंताच्या नामामध्ये रळत असते त्याचाच देह पवित्र होतो बघा. कीर्तनचा अंग कीर्तन कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आपलं शरीर हरिरूप करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. बघा या अभंगामधून विचार करत असताना सुरुवातीला तुकोबारे सांगतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. देह आणि वाणीचा विचार करत असताना 2च विचार सांगितला. देह म्हटल्यानंतर सगळ्या कर्मेंद्रियाचा विचार करा, वाणी म्हणत असताना सगळ्या ज्ञानेंद्रियांचा विचार करा. भगवंताच्या नामाच्या योगाने आपली सगळे कर्मेंद्रिय आणि सगळे ज्ञानेंद्रिय शुद्ध करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे. सदा सर्व काळ आपण त्या
अच्युताचं ज्या संत महात्म्यांनी स्मरण केलं, अच्युताचं चिंतन केलं, त्या योगाने त्यांचा आपला देह म्हणजे सगळे ज्ञानेंद्रिय आणि सगळे कर्मेंद्रिय पवित्र केले. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्वकाळ, भगवंताच्या नामाच्या योगानं मने सहित पालटे काया. आपल्या मनासहित कायेमध्येही पलट म्हणजे सगळं परिवर्तन करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. बरोबर आहे, ठीक आहे, पण इथपर्यंत आपलं हे अभंगाचं चिंतन नाही बाबा. भगवंताच्या नामाच्या योगानं त्यांचा देह संतांचा पवित्र झाला, यात नवल नाही. पण संत महात्म्याचं चिंतन केल्यानंतर काय लाभ होतो ह्याच्यामध्ये विशेष महत्व दुसऱ्या चरणात सांगतो. तयाच्या चिंतने नामाच्या योगानं हा देह पवित्र झाला, यात नवल नाही. पण ज्याने आपला देह पवित्र केला त्यांचं चिंतन केल्यानंतर काय लाभ होतो याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. संत महात्म्याने भगवंताचं नामस्मरण करून देहाला पवित्र केलं, पण आता संतांचं जर आपण चिंतन केलं तर काय लाभ होतो ते विचारतो. तू बरे सांगतात तयाच्या चिंतने तरतील दोषी. कितीही मोठा जरी दोषी असेल तर संतांचं चिंतन केल्यावर बघा, संतांच्या स्वरूपाचं चिंतन करा, संतांच्या नामाचं चिंतन करा, संतांच्या उपदेशाचं चिंतन करा, कशाचंही चिंतन करा, आपलं कल्याणच होणार. रामेश्वर भट्टांनी ज्यावेळेस तुकोबरायांचे अभंग उडवल्यानंतर पुढे निघत असताना त्या अलीशहा अनगडशहा यांच्या विहिरीमधून ते पोहत होते आणि पोहता पोहता त्यांच्या शरीराला दाह चालू झाला आणि ते दाह झाल्याबरोबर तो दाह शांत करण्यासाठी ज्ञानोबरायांच्या शरण आले आणि आळंदीमध्ये येऊन तरी काही निर्माण मांडायला लागले. त्याबरोबर ज्ञानोबराय काय सांगतात, तो तुका सर्वाश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजो अवतार नामयाचं. त्याची तुझं घडलेली निंदा, त्यांचा काही अपराध तुम्हाला घडला त्याच्यामुळं हा तुम्हाला दाह त्रास व्हायला लागला बाबा, मग तुम्ही काय करा, त्यांना शरण जा. आणि ज्यावेळेस रामेश्वर भट्ट तुकोबरायांना शरण आले, तुकोबरायाने शत्रू मित्र होती
व्याघ्रहीन खाद्य सर्पदया चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होते व्याघ्रहीन खाद्य सर्पदया हा अभंग दिला. त्या अभंगाचं चिंतन केले आणि त्याबरोबर त्यांच्या शरीराचा दाह शांत झाला. तर या संत महात्म्याचं चिंतन केल्याबरोबर आपल्या सगळ्या संकटाचं निरसन होत असतं. त्या संत महात्म्याचं चिंतन करा, स्वरूपाचं चिंतन करा, संतांच्या स्वरूपाचं चिंतन करा, संतांच्या नामाचं चिंतन करा. ज्ञानोबरायांचा रोज ज्ञानेश्वर ज्ञानदेव ज्ञानदेव असं जर आपण जप करायला लागलो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देव वासुदेव होतो अखंड वदनी वयतो. जो सदा सर्व काळ ज्ञानोबरायांचं ज्ञानदेव ज्ञानदेव असं चिंतन करायला लागला, त्या योगानं त्याला ज्ञानाची प्राप्ती भगवान करून देतात. हा ज्ञानोबरायांच्या नामाचं महत्व आहे. तुकोबरायांचा विचार करा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय यम थरथर कापण्याचं सामर्थ्य या संतांच्या नावामध्ये. हा आपल्याला जर पुण्य पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे? संतांचं नामस्मरण केलं पाहिजे ना. पुण्य बरोबर आपलं सगळं पाप निवृत्त करणारं हे भगवत संतांचं नामस्मरण आहे. आणि संतांचं नाम घेतल्याबरोबर आपल्याला पुण्याची प्राप्ती होणारी आहे. म्हणून त्या संतांच्या चिंतनाचा आपल्याला महिमा तुकोबऱ्या सांगतात. याच्या चिंतने तर तेल दोषी कितीही मोठा जरी दोषी असेल तरी संतांचं चिंतन करा. देवाचं चिंतन नका करणार पण संतांचं चिंतन करा आणि त्या योगाने काय होईल? जळतील राशी पातकांच्या सगळ्या पापाच्या राशीच्या राशी जाळून टाकण्याचं संतांच्या नामामध्ये, संतांच्या स्वरूपामध्ये, संतांच्या उपदेशामध्ये हे सामर्थ्य आहे. म्हणून संतांचं चिंतन केला तरी एवढा लाभ आहे. मग संतांची आपण संगती केली, संतांचा कृपा कटाक्ष आपल्यावरती आला, संतांचा वरदहस्त आपल्याला प्राप्त झाला, संतांचं आलिंगन घडलं तर अजून काय कारण होतंय थोडंसं आपल्याला चिंतन करायचंय. एकदा प्रेमाने भजन करू. कारण वेळ बराच झाला आणि अजिबात वेळ झाला नाही असं दोन्ही विचार माझ्या डोळ्यासमोर आहे.
एका घड्याळामध्ये 10 वाजायला 5 मिनिट कमी आहे आणि एका घड्याळाला 11 वाजायला 15 मिनिट कमी आहे. आता कोणतं घड्याळाचं चालायचं ते आपण ठरवतो. भारत कुमारी पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो बदे अच्युत सर्वकाळ तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या संत महात्म्याचं चिंतन केल्यानंतर काय होते? तयाच्या चिंतने करतील दोषी. कितीही मोठा दोष करणारा असेल तरी तरुण जातो, त्याच्या सगळ्या पापांचा नाश होतो. मग विचार करा, एका चिंतनाचा जर हा एवढा लाभ असेल पण त्या संत महात्म्याचं आपण संतती केली, त्या संत महात्म्याचा आपल्यावरती कृपा कटाक्ष आला, त्या संत महात्म्याचा वरद हस्त आपल्यावरती आहे, त्या संत महात्म्याचं आलिंगन घडलं तर अजून लाभ होणार नाही का? कैमुक्तिक यांना अधिकाधिक लाभ होणार. बघा, संत महात्म्याच्या चिंतनाचा एवढा परिणाम सांगितलं तर खूप आहे, पण त्यांचा उपदेशाचं श्रवण केल्यानंतरही आपलं कल्याणच होणार. त्या संत महात्म्याचं जर आपण संगती करायला लागलो, बैसता संतांचे संगती कळू आले, काय झालं हो? संत महात्म्याच्या संगतीमध्ये आल्याबरोबर परमात्मा आपल्याला कळायला. हा लाभ संत महात्म्याच्या संगतीमध्ये आहे. संत महात्म्याचा आपल्यावरती वरद हस्त प्राप्त होत असतो. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानं ज्ञानिनः सत्त्वदर्शिनः. मग पुढे काय ज्ञानोपराय त्यावरती भाष्य करत असताना सांगतात की हे असो काय विठ्ठल संकल्पाने नये वरिमन. हा लाभ संत महात्म्यांच्या कृपा कटाक्षाचा त्यांच्या संगतीतला परिणाम आहे. बाबा, संत महात्म्याच्या कृपा कटाक्षाचे असाच लाभ आहे ना, वरद हस्त. हे असो दिठी दयावरी धडके की हा पद्म करू माथा पारुके तो जीवची परितुके महेशेसी. हा लाभ संत महात्म्याच्या कृपा कटाक्षाचा आहे. संत महात्म्याचे आलिंगन घडल्यानंतर काय लाभ होतं? आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संत महात्म्याच्या सोबत आपल्याला आलिंगन घडल्याबरोबर सायुज्य नावाचा मोक्षाची प्राप्ती आपल्याला होत असते. एवढा लाभ जर संत महात्म्याच्या संगतीमध्ये असेल, त्यांच्या वरदहस्तामध्ये, त्यांच्या आलिंगनात असेल तर नुसतं चिंतन नाही, ह्या सगळ्याचाच अधिकाधिक लाभ आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. सगळ्या पातकांच्या राशी जळून जातात, म्हणून त्यांचं चिंतन केलं पाहिजे. अहो, आपण चिंतन करू की यात नवर नाही, देवाला देखील संत महात्म्याच्या संगतीची अपेक्षा आहे. म्हणून तर परमात्मा त्यांच्या मागं जातो का, तर त्यांचे रजतगण आपल्या अंगावर पडतील. महाराज तिसऱ्या चरणात
रजकण आपल्यावरती यावे, आपल्या अंगावरती पडावे म्हणून देव देखील त्यांच्या मागे धावतो. देव इच्छिरज चरणीची माते धावत चालते मागे मागे. त्या संत महात्म्याच्या मागे मागे परमात्मा धावतो. गायीच्या मागे श्रीकृष्ण धावते. का हो तर श्रीकृष्ण परमात्म्याला त्या गायीच्या खुराची जी धूळ आहे ती आपल्या अंगावरती यावी. आणि त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोबत असणाऱ्या काही सामान्य मुली नव्हत्या, वेदाच्या ऋचा होत्या, देव होते. असे सगळे भक्त मंडळी, ऋषी मंडळी त्या वेगवेगळ्या रूपामध्ये त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झालेले होते. म्हणून त्या भक्त महात्म्याची धूळ आपल्या अंगावरती आहे. चरणीचे रज बंदी शूळ पाणी नाचती कीर्तनी त्याची वाधा. सगळ्या देवांना त्या संत महात्म्याच्या रजकणाची अपेक्षा आहे. तो संत महात्मा कसा असला पाहिजे भागवतामध्ये वर्णन आहे. निरपेक्ष मुनिम शांतम निर्वैरम समदर्शिनम अनुव्रजाम्यहं तस्य पूजयत्यग्रिरेणुः. परमात्मा त्या संतांच्या मागं मागं धावतो. त्यांच्या रजकण आपल्या अंगावरती पडावं म्हणून तो महात्मा कसा आहे निरपेक्ष, निरपेक्ष मुनिम मौन धारण करणारा, मुनिवृत्तीला राहणारा. निरपेक्ष मुनिम शांतम अत्यंत शांत वृत्तीचा आहे. निर्वैरम कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. निर्वैर व्हावे सर्वभूता सवे साधन बरवे हे. अशा पद्धतीनं निर्वैर भावनेनं राहणारा जो महात्मा आहे त्यांच्या मागे परमात्मा धावतो. त्यांच्या धावत असतो. संतांच्या रजकणाची अपेक्षा. अहो बघा, ज्यावेळेस सत्यभामा मातेनं प्रभू भगवंताला श्रीकृष्ण परमात्म्याला दान केलं, दान केल्याबरोबर नारद महर्षी सभेमध्ये आले आणि सुधर्मा सभेमध्ये भगवान बसले असताना सांगितलं म्हणजे देवा माझ्यासोबत चला. चला म्हणाल्याबरोबर भगवंताने सांगितलं चला तर चला. काय कुठं काही विचार नाही. आणि निघाल्याबरोबर सांगितलं म्हणजे कशा करता मला नेताय ना तुम्ही. हो म्हणजे आता तुम्ही माझे मालक झालात, मी तुमचा सेवक झालो, मग काहीतरी तुमची सेवा केली पाहिजे. मी नोकर आहे ना तुमचा. मग नोकर असताना तुमच्या मालकाची काहीतरी सेवा केली पाहिजे. द्या विडा वगैरे तुमच्या चिपळ्या द्या, मी सांभाळतो. नारदांनी सांगितलं देवा त्याच्या बळावर तर तू मला भेटलास आणि ते तुला देऊन कसं चालेल. मग तुला जर पाहिजे असेल तर माझ्या पायातल्या खडावा घ्या. सत्यभामा दान करी हुजूर नाही अंगीकारी. सेवकाच्या श्री धरुणी चाली पादुका. का पादुका शरीरावरती धारण केलं परमात्म्याने तर त्या नारदांच्या रजकण आपल्या शरीरावरती पडतील म्हणून. देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. आणि असा परमात्मा ज्यांना सदा सर्व का प्राप्त झाला त्यांना अजून काय प्राप्त करून घ्यायचे. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक दया कंठी. ज्यांच्या कंठामध्ये वैकुंठ नायक सदा सर्व काय विराजित आहे त्यांना अजून काय प्राप्त करून घ्यायचं. नित्य प्राप्त असणारा तो परमात्मा त्यांना भेटला. अजून काय प्राप्त करून घ्यायची काही गरज नाही.
कंठी कृष्णमणी अवघा जडी प्रकाश कंठी कृष्णमणी नाही अशुभती वाणी. अनेक प्रमाणांचा विचार करता येईल असा कंठामध्ये भगवंताचं नाम त्यांनी धारण केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आता प्राप्तव्यही काही शिल्लक राहिले नाही आणि कर्तव्यही काही शिल्लक राहिले नाही. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. आणि असा हा संत महात्मा ज्या ज्या ठिकाणी राहतो त्या त्या ठिकाणी त्रिवेणी संगमाचाच लाभ होतो. महाराज शेवटच्या चरणात सांगतो
संत महात्मा जिथे जिथे राहतो तिथे तिथे परमात्मा येतो आणि संत महात्मा एकटा राहत नाही. त्यांचं नामस्मरण भगवंताची कथा चालू असते. बघा ज्या ठिकाणी कथा चालू आहे, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, कथेचा विचार करत असताना त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. प्रयाग ठिकाणी प्रयागराजाला त्रिवेणी संगम आहे. गंगा यमुना आणि सरस्वती त्रिवेणीचा संगम आहे. तशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी संत महात्मे असतात त्या त्या ठिकाणी त्रिवेणी संगमाचा विचार होतो. संत बहार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा. ज्या ठिकाणी संत महात्मे आहेत तिथे कीर्तन चालू असतं. जिथे कीर्तन चालू असतं तिथे परमात्मा प्रकट होत असतो. म्हणजे हा त्रिवेणी संगम आहे. देव भक्त आणि देवाचं नाम. त्रिवेणी संगमाचा विचार करत असताना त्रिवेणी संगमामध्ये 2 नद्या प्रकट आहेत. एक नदी गुप्त आहे. कोणती कोणती? गंगा आणि यमुना हे प्रकट आहेत. एक गंगेचा प्रवाह आहे, एक यमुनेचा प्रवाह आहे. 2 प्रवाह प्रकट आहेत आणि त्या ठिकाणी सरस्वती माता गुप्त आहे. तशा पद्धतीनं देवाची संतांची एक नदी आहे, भगवंताच्या नामाची एक नदी आहे आणि परमात्मा सरस्वती सारखा गुप्त आहे. असा हा त्रिवेणी संगम. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, जेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने करतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. परमात्मा कुठं भेटतो? नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदये पिन, यत्र मद्भक्त यत्र गायत्री तत्र तिष्ठामि नारदः. तयापासे पांडवा मी हारपला विकसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा.
परमात्मा कुठं भेटतो तर ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चालू असतं तिथं परमात्मा जर भेटत असेल तर परमात्म्याचं नामस्मरण करणारे जे संत महात्मे आहेत ते सदा सर्व काय नामस्मरण करतात म्हणून त्यांच्याजवळच तो परमात्मा भेटत असतो. असा हा त्रिवेणी संगमाचा लाभ संत महात्म्याच्या सहवासातून संतांच्या चिंतनातून मिळत असतो. म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी दळतील राशी पालकांच्या चालू असेल आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा कोणत्या का कारणामुळे होणार या ठिकाणी मला ही सेवा घडली. या दरबारामध्ये हे दरबार हे भक्ताचा आणि देवाच्या संगमाचाच विचार करता येईल बघा. त्याला नाव काय आहे रामलिंगेश्वर. रामाचं आणि भगवान शंकराचं दोघांचा विचार करत असताना दोघंही एकूण एकाचे भक्त आणि आराध्य दैवत आहे. प्रभू रामचंद्राचं आराध्य दैवत भगवान शंकर आणि भगवान शंकराचं आराध्य दैवत म्हणजे प्रभू रामचंद्र. कारण प्रभू रामचंद्र भगवान शंकराची आराधना करतात, बाकी कुणाची आराधना करत नाही. आणि भगवान शंकर फक्त प्रभू रामचंद्राचंच नामस्मरण करतात, दुसरं कुणाचंही करत नाही. असा देव आणि भक्ताचा संगम तशा पद्धतीनं संत महात्म्याच्या संगतीमध्ये राहावं, संतांची सेवा करावी. ज्या पद्धतीनं घडेल तशा पद्धतीने त्यांचं चिंतन करा, त्यांच्या स्वरूपाचं, त्यांच्या नामाचं, त्यांच्या आलिंगनाचं, कशाही पद्धतीने संतांचा सहवास आपल्याला लाभावा जेणेकरून आपलं कृतार्थता आपल्याला प्राप्त होते. म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या झालेली सेवा भगवंताच्या प्रभू रामचंद्राच्या किंवा रामलिंगेश्वरांच्या चरणी समर्पित करू. आणि ज्यांच्या योगाने इथे येण्याचा योग आला, आमच्या गुंडप्पा स्वामी आपामुळं इथे येण्याचा योग आला, अशीच भगवंतांनी त्यांच्याकडून उत्तरोत्तर ही भक्ती उत्सव साजरा करून घेत राहावा एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. आपलं हे जे प्रेम आहे असंच प्रेम त्यांच्यावरती सगळ्यावरती आपलं असंच वृद्धिंगत होत राहावं एवढीच प्रार्थना करून वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली